या व्हिडिओमध्ये कुरोपूरच्या संबंधात माहिती असणार आहे। कुरोपूर ही श्रीपाद श्रीवल्लभांची तपोभूमी आहे। कुरोपूर हे एक तीर्थक्षेत्र असून कुरोपूर एक बेट पण आहे आणि कुरोपूरचं बेटाचा जो आकार आहे तो कासवासारखा आहे, म्हणून ह्याचं नाव कुरोपूर। कुरुगड्डी, कुरुवापुरम असे अनेक नावं आहेत। श्रीपाद वल्लभ कुरोपूरला येण्यापूर्वी गोकर्ण महाबळेश्वरमध्ये 3 वर्ष गुप्त रूपात वास करत होते। सर्व दत्तभक्तांना नमस्कार। आपले या व्हिडिओमध्ये स्वागत आहे। कुरोपूरच्या संबंधात या व्हिडिओमध्ये माहिती मी देणार आहे आणि त्याचबरोबर कुरोपूरमध्ये आत्ता जो नवीन रस्ता जो ब्रिज येण्यापूर्वी बांधला आणि नवीन ब्रिज जो कृष्णा नदीवर बांधलेला आहे तो सुद्धा या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे। जेव्हा केव्हा आपण कुरोपूरला जाल तर मुख्य मंदिरात फोन हा अलाउड नाही आहे आणि ही जी मूर्ती आहे ही कुरोपूरचं मेन गाभाऱ्यात आपल्याला या मूर्तीचे दर्शन होते। ही मूर्ती जी आहे ही खूप मोठी मूर्ती आहे। रायचूर या शहरापासून कुरोपूर हे 25 किलोमीटर अंतरावर आहे। पूर्वी अतकूरच्या मार्गे कुरोपूरला जावं लागायचं, आता याप्पलतिडी या गावापासून जावे लागते आणि याप्पलतिडीलाच नवीन रस्ता हा बांधलेला आहे आणि रायचूरच्या शक्तिनगरपासून ते याप्पलतिडी इथपर्यंत आपल्याला जवळजवळ पाऊण तास लागतो। रायचूर शहराजवळ जो मेन हायवे आहे तो एक हैदराबादला जाण्यासाठी एक आहे आणि दुसरा जो हायवे तो मंत्रालयाला जाण्यासाठी आहे। रायचूर स्टेशनला आपण उतरलो की स्टेशनच्या बाहेर डाव्या दिशेला उडुपी हॉटेल आहे। स्टेशनच्या समोर GRR लॉज म्हणून आहे, राहायचं हॉटेल आहे। इथे बरेच जण कुरोपूरला जाण्यासाठी इथे मुक्काम करतात या हॉटेलमध्ये आणि मंत्रालयाला जाण्यासाठी सुद्धा इथे मुक्काम करतात। आणि GRR लॉजच्या समोर उडुपी हॉटेल आहे। ते सकाळी 6 वाजल्यापासून ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत इडली, उपमा, डोसा, उत्तप्पा, नंतर व्हेज पुलाव, बिर्याणी हे सगळं मिळतं आणि नाश्ता आणि जेवण हे उत्तम आहे इथे। आणि पुढे तुम्हाला एक हॉटेल कृष्णम म्हणून एक व्हेज रेस्टॉरंट आहे, तिथे सुद्धा साऊथ इंडियन आणि जेवण मिळतं, जे स्टेशन रोडला आहे। इथून साधारणपणे 1 किलोमीटरच्या अंतरावर आहे स्टेशनपासून। आणि आता आपण चाललेलो आहोत रायचूरपासून कुरोपूरला। रायचूर ते वाटेमध्ये सिटीचा रायचूरचा फोर्ट येतो आणि हा फोर्ट आहे रायचूरचा मेन सिटीतला आणि मार्केट पण त्या फोर्टच्या जवळ आहे। इथून आपण जे चाललेलो आहोत ते रायचूरचं जे शक्तिनगर एरिया आहे, तर जो कुरोपूरला जायचा रस्ता आहे तो शक्तिनगरपासून आहे। टॅक्सीवाले जे आहेत ते आता नवीन रस्त्यावर जे घेऊन जातात तर ते शक्तिनगर एरियावरून ते घेऊन जातात। शक्तिनगरच्या एरियाच्या पुढे सगळं आसपास असं शेत पण आहे, हिरवळ पण आहे। आणि शक्तिनगरवरून पुढे जो मेन रस्ता जो आहे कुरोपूरला जाण्यासाठी ते याप्पलतिडी म्हणून एक गाव आहे, तिकडे नवीन रस्ता आत्ता तो बनलेला आहे कुरोपूरला जाण्यासाठी। तो पहिला रस्ता आपल्याला दिसेल थोड्या वेळाने। बाकी आसपास आता हे जे शक्तिनगरचा हा जो एरिया आहे इकडे आसपास सगळं शेत आहे, सर्व सुंदर दिसतंय, आपण बघू शकताय। आपण हे जे शेत पाहत आहोत हे तांदूळाचं शेत आहे आणि वाटेत आपल्याला हे बऱ्याच ठिकाणी हे थोड्या थोड्या अंतरावर हे आढळेल। आणि नंतर इकडनं शक्तिनगरवरनं एकदा निघालो की मग याप्पलतिडी हे गाव लगेच येतं। याप्पलतिडी हे गाव आता आलेलं आहे। आता पुढे जो रस्ता जो आहे तर थोड्याशा अंतरावर जरा इथे बांधकाम चालू आहे आणि हा आता ब्रिज आलेला आहे कुरोपूरचा, हा जो कृष्णा नदीच्या किनारी आपण हे बघू शकता। हे कृष्णा नदी आहे, हा नवीन ब्रिज बांधलेला आहे कुरोपूरला जाण्यासाठी। इथून आपण 10 मिनिटाच्या अंतरावर लगेच पोचतो कुरोपूरला। आणि ही आता आपली गाडी चालली आहे या ब्रिजवर कुरोपूरला, आपण बघू शकता हे। आणि बाकी हा ब्रिज इथे मेन जो झालेला आहे हा चांगला झाला आहे। आता थोडंफार इथे काम बाकी आहे रस्त्याचं, बाकी इथे आता आपण ब्रिज क्रॉस करून आता आलेलो आहे कुरोपूरला। ही कुरोपूरची ही हे मागची बाजू ही धरली जाते मंदिराच्या इथली। तर आता हे आसपास बघा, हे कृष्णा नदी आणि इथे दगड आहे। तर ऑक्टोबर ते मार्चच्या महिन्याच्या दरम्यान इथे पाणी असतं, बाकी एप्रिल मे महिन्यामध्ये थोडंफार इथे ओहोटी असते आणि पाणीचं स्तर जरा कमी असतो। समोरच्या बाजूला आपल्याला विठ्ठल बाबा आश्रम दिसतोय
आणि इथे मेन तेलंगणा बॉर्डर आहे समोरच्या साईडला. आता आपण कुरोपूरमध्ये आलेलो आहोत. कुरोपूरचं जे मंदिर आहे तर त्याचं जे घुम्मट आहे ते दक्षिण मंदिराच्या प्रमाणे ते बांधलं गेलं आहे. सुंदर आहे अतिशय. आणि आता मी तुम्हाला भक्त निवास दाखवणार आहे, जे गोव्यातल्या लोकांनी बांधलं आहे. हे गोव्यातल्या लोकांनी हे भक्त निवास बांधलं आहे श्रीपाद वल्लभांचं. आणि हे मंदिराच्या शेजारीच आहे. आणि आपण आता मंदिरात प्रवेश करणार आहोत. मंदिरात सोहळं नेसावं लागतं. मंदिरात प्रवेश केल्यानंतर पुरुषांना सोहळं नेसावं लागतं. आता आपण जी पाहत आहोत मूर्ती, ती श्रीपाद वल्लभांची आहे. ती मेन गर्भगृहात आपल्याला दर्शन होते याचे. मूर्तीच्या शेजारी जो फोटो ते श्रीपाद वल्लभांच्या पादुका आहेत. मुख्य मंदिरात प्रवेश केल्यावर आपल्याला फोन अलाउड नाही आहे. आणि मुख्य म्हणजे आपल्याला इथे पुरुषांना सोहळं नेसावं लागतं. मंदिरात दर्शन करून मंदिराच्या बाहेर निघाल्यानंतर डाव्या दिशेला आतमध्ये थोडं पुढे जायचं. इथे 1000 वर्ष जुना एक वटवृक्ष आहे, ज्यांनी श्रीपाद वल्लभांना पाहिलेले आहे. ही श्रीपाद वल्लभांची ही मूर्ती आहे. या वटवृक्षाखाली ही खूपच सुंदर आहे. ही जी मूर्ती आपण पाहत आहोत ही खूपच सुंदर आणि मनमोहक आहे. ही वटवृक्षाच्या खाली हे मंदिर बांधल्यामुळे इथे आपल्याला प्रदक्षिणा सहज आपल्याला मारता येते. 1000 वर्ष जे जुनं वडाचं झाड आहे त्याच्याजवळ ही टेंबेस्वामींची गुफा आहे. पूर्वी इथे नागांची वस्ती होती. टेंबेस्वामींनी त्यांना विनंती केल्यामुळे नाग तिकडनं निघून गेले आणि टेंबेस्वामी इथे या गुहेत होते. त्यांनी तपश्चर्या केली कुरोपूरमध्ये. जेव्हाही आपण गुहेमध्ये जाऊ, आतमध्ये आपण आपल्याजवळ टॉर्च ठेवावी आणि रांगून जरा डोकं सांभाळून तिथे आपल्याला जावं लागतं. त्यामुळे तुम्ही अवश्य तिथून सांभाळूनच जा. आपण कृष्णा नदीवर आहोत. आपण पाहत आहोत इथे ही पिंड आहेत, 12 पिंड आहेत. हे 12 ज्योतिर्लिंग म्हणतात. ही इथे श्रीपाद श्रीवल्लभांनी तपश्चर्या केलेली आहे. आणि इथे जे दगड आहेत त्यातला एक जो दगड आहे, इथे श्रीपाद श्रीवल्लभांनी 12 सूर्यनमस्कार घातलेले. कृष्णा नदीच्या किनारी जिथे दगड आहे त्या दगडावर श्रीपाद श्रीवल्लभ रोज 12 सूर्यनमस्कार करायचे. आणि त्याच दगडावर आजही त्यांच्या पायांचे चिन्ह त्या दगडावर उमटलेली आहेत. ती चिन्ह आजही दिसून येतात. कुरोपूरमध्ये श्रीपाद श्रीवल्लभांचा वास आहे. बरेच असे भक्त आहेत ज्यांना श्रीपाद श्रीवल्लभांचं साक्षात दर्शनसुद्धा झालं आणि त्यांची अनुभूतीसुद्धा प्राप्त झाली आहे. आता हा ब्रिज बांधल्यापासून सध्या बोटी तर बंद आहेत. एखाद्या वेळेला एखाद दुसरी बोट पण चालू असू शकेल. बाकी पाहायला गेलं तर आपल्याला समोरच्या दिशेला श्रीपाद छाया आश्रम आहे, जे तेलंगणामध्ये येतं. आणि इथे एक तेलंगणा बॉर्डर मेन आहे. तुम्हाला जीवनात कधी पण चान्स मिळाला कुरोपूरला येता तर अवश्य तुम्ही जाऊन बघा. आणि याच कृष्णा नदीच्या पात्रात श्रीपाद श्रीवल्लभ यांनी गुरुद्वादशीच्या तिथीला त्यांनी कृष्णा नदीच्या पात्रात गुप्त झाले आणि शंकर भट्ट यांना रोज ज्योतिर्मय स्वरूपात दर्शन देत होते. आजही कुरोपूरमध्ये जेव्हा केव्हा याल तर तुम्हाला श्रीपाद श्रीवल्लभांचं वास्तव्य याची अनुभूती तुम्हाला जरूर मिळेल. श्रीपाद श्रीवल्लभ आजही गुप्त रूपात कुरोपूरमध्ये वास करून आहेत. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कॉमेंट करा. धन्यवाद.